हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज मी निघाले होते लोणावळा. आम्ही पुण्याला आलो, पुण्यापासून आम्ही निघालो मग लोणावळा ट्रेननी. हॅलो मित्रांनो, तर आज मी आले आहे लोणावळा. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल की लोणावळ्यामध्ये मी कुठे कुठे फिरते. तर आता मी जस्ट आले आहे भुशी डॅमला. तुम्ही बघू शकता इथला नजारा. विचार केला की पावसाची वाट न बघता, थांबायची वाट न बघता तसंच आपण जाऊयात फिरण्यासाठी. मग हे बघा, आम्ही भुशी डॅमजवळच हॉटेलवर थांबलो होतो. हे बघा माझ्या हॉटेलच्या बाहेरचा नजारा. आणि विशेष म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता वाजला 1 आणि मी वाट बघते की पाऊस कधी जाईल आणि मी कधी भुशी डॅमला जाईल. तर आता मी पाऊस बंद होण्याची वाट न बघता डायरेक्ट तिथं जाऊन ओली होणार आहे, एन्जॉय करणार आहे. चला तर भेटूया आपण तिथं. आता आम्ही आलो आहे भुशी डॅमजवळ आम्हाला एक हॉटेल सापडलं आहे. म्हणजे परवडणारा आहे. भरपूर सारी फॅमिली पण जेवण करतात. आम्ही ऑर्डर केली चिकन कोल्हापुरी आणि तंदुरी रोटी. तर तुम्ही पण आवर्जून नाश्ता जेवण वगैरे केलं. आम्ही निघालो तो काय बघा, स्टार्टिंगलाच एवढं पाणी तिथं. म्हटलं बापरे, म्हटलं तरी पण नाही घाबरायचं, जायचंच, आलो तर जायचंच. मग आम्ही निघालो. मस्त मोबाईलसाठी मी कवर घेतलं, ते तर हातातच घेऊन येतो. मैत्रिणीला कॅमेरा दिला, म्हटलं बाई शूट काढ माझं, इतक्या लांब आलो इथं. मी स्वतःचे शूज घालून या, कारण इथं रेंटनी भेटतात फक्त 1 तासासाठी चप्पल, ती पण 100 रुपयाला. तर बेस्ट पैसे घालू नका, स्वतःचे शूज घेऊन या, कारण स्टार्टिंगलाच भिडलं इतकं पाणी लागतं. व्ह्यू दाखवते. मग नंतर काय मी थोडं शूट वगैरे केलं. मग शूट करता करता आम्ही पोचलो फायनली भुशी डॅमला. मग हे बघा भुशी डॅम दाखवते तुम्हाला. ओ जबरदस्त ना गाईज, खूप सुंदर होतं तिथं. थोडासा पाऊस थांबला होता तरी पण मग आम्हाला वाटलं पूर्ण थांबेल, पण नाही. मग म्हटलं चला जाऊ द्या, पाऊस थांबू नको थांबू, आपण आता मज्जा करूया, तिथं आलोच आहे तर. मग आम्ही मस्त गेलो, फोटो वगैरे काढले. आणि हे बघा आजूबाजूचं वातावरण पण बघा तुम्ही. इथं इतके ग्रुपनी येतात, पण आम्ही तर दोघीच जणी होतो. म्हटलं चला दोघी असो का तिघी, एन्जॉय तर एकटीलाच करायचं आहे. मग मी मस्त फोटो वगैरे काढले तिथं. माझी मैत्रीण तर अजिबात पावसामध्ये भिजली नाही. पावसात काय, ती तर साधी पाण्यात पण भिजली नाही तिथं. आणि मी प्रचंड मजा मस्ती करत होते तिथं. आणि मग नंतर इथं तुम्ही बघा आता पुढं माझ्या व्हिडिओमध्ये मज्जा माझी. मी तर एवढी जाम खुश होते, कारण मी फक्त भुशी डॅमबद्दल ऐकलेलं होतं, मी कधी गेलेले नव्हते. मग हे बघा एकदम वरती लास्ट मला वाटलं नेमकं आहे काय, तर इथं पाणी होतं. हे बघा याच्यामध्ये छोट्या छोट्या फिश होत्या. आणि मग तिथलं पाणी ह्या डॅममध्ये इथं खाली येत होतं. हे बघा इथं गर्दी बघा, एवढी गर्दी होती. ग्रुप तर आलेलेच होते मुलामुलींचे, पण फॅमिली पण खूप साऱ्या आलेल्या होत्या इथं. आणि ते जारंगीचं आंदोलन चालू होतं मुंबईला, तर त्याच्यामुळं इथं बघा ना किती भीड होती. तिकडचे सगळे लोक आंदोलन सोडून इकडं आलेले होते. मग काय मौज मजा मस्ती करत होते सगळे. मग मी पण काही सोडलं नाही बघा, मी पण मस्त डान्स करू लागले तिथं, एन्जॉय करू लागले, फोटो काढू लागले. मी तर माझी मजा सोडत नसते कुठंच करायला. जे माझ्यासोबत कॅमेरामॅन असतं ते तर परेशान होऊन जातो की किती वेळेचं शूट करावं. पण म्हटलं नाही, आपण आलो आहे तर मस्त आता पाण्यातच भिजून घेऊ. मग मी एकदम लास्टवरती पण आले. मला पहिलं तर भीती वाटत होती, पण म्हटलं नाही. मग नंतर तर बघा तुम्ही, मी कुठं जाऊन बसले बघा. आता हा भुशी डॅम बघा नजारा, एवढं फास्ट पाणी चालू होतं, तरी पण म्हटलं नाही आपण आलेलोच आहे, तर आता कशाला थांबायचं, मस्त पाण्यामध्ये बसू आपण, मस्त फोटो बिटो काढू. आणि मग नंतर ते झाल्यानंतर काय, मी एवढी आजारी पडले होते तुम्हाला काय सांगू. घरी आल्यानंतर माझी आई पण ओरडली, पण म्हटलं काही होऊ नंतर. मग नंतर काय उभा पण राहिले तिथं पाण्यामध्ये, मस्त पायऱ्यावर चालत लास्टपर्यंत गेले. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मी खूप घाबरत होते बरं का, पण व्हिडिओ काढण्यासाठी करावं लागतं थोडंफार हे. मग नंतर लास्टपर्यंत खाली गेले. 1-2 वेळेस तर मी पडले पण तिथं असते.
अजिबात थांबले नाही मी. किती वेळ तरी व्हिडिओ काढतच उभा राहिले तिथं. मग नंतर म्हटलं चला थोडंसं बसावं आता. मग बसले मस्तपैकी. हा स्टार्टिंगचा आहे बरं का. ॲक्च्युली काय झालं, व्हिडिओ जेव्हा आपण ॲड करतो ना तेव्हा ते खालीवर झाले माझ्याकडनं. तर हे स्टार्टिंगचं आहे, म्हणजे मी त्या ओली वगैरे नव्हती झाली. मस्त व्हिडिओ वगैरे काढून घेतले पहिलं. मग नंतर तुम्हाला सांगते मी, समोर तर एवढं पाणी होतं, पण म्हटलं नाही थांबायचं अजिबात नाही. आलोच आहे तर पाण्यामध्ये फुल एन्जॉय करायचा. मग नंतर काय मस्त केसांना हात लावून शूट केलं मी. माझी मैत्रीण तर परेशान झाली, म्हटली बापरे तुझा एन्जॉय आणि तुझे फोटो काढून मी पागल झाले म्हणे. पण म्हटलं नाही तू थांबू नको, मी किती वेळ काय करते ते सगळं कॅप्चरिंग कर तू मोबाईलमध्ये. अक्षरशः मोबाईलचं स्टोरेज फुल झालं गे. पण मी काहीच थांबले नाही. म्हटलं नाही आज थांबायचं नाही. बघा पाऊस पण चालू झाला तरी पण कोणीच बाजूला सरकत नव्हतं. प्रचंड लोक तिथं होते ना, तर सगळेजण पाऊस पण पडतो आहे आणि पाणी पण धबधब्याचं सगळे एन्जॉय करत होते. आणि मग नंतर झालं असं की खूप जास्त पाऊस आला. मग नंतर काय मी निघून आले होते. पण नंतर असं वाटत होतं की नको, पावसाचं विनाकारण नाही का लास्ट वेळेस ते एक व्हिडिओ बघितला होता की खूप पावसामध्ये लोक जर पाण्याच्या ठिकाणी वगैरे थांबलं तर वाहून वगैरे जातात. मग आईचं घडी वाक्य आठवत होतं. म्हटलं नको थांबणंच नको म्हटलं. मग थोड्या वेळात थांबले तरी पण मस्त एन्जॉय केला आणि मग नंतर निघालो. हे बघा इथं किती लोक बघा, कोणी घाबरत नव्हतं तिथं. म्हणजे पाय वगैरे घसरत वगैरे नव्हतं, एवढं घसरणारं नव्हतं तिथं काही. छान वाटत होतं. हे बघा लास्ट वेळेस दाखवते तुम्हाला मी किती एन्जॉय केला.